श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहाला सुरुवात झालेली आहे आणि 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह जो आहे तर तो केला जाणार आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन झाले की कार्तिक महिना सुरू होतो आणि तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो आणि ज्यांना द्वादशी तिथीला तुळशी विवाह करणं शक्य होत नाही तर ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह जो आहे तर तो करू शकतात। आपण कोणत्याही दिवशी जरी तुळशी विवाह केला तरी सुद्धा चालतो, काही हरकत नाही। 2 नोव्हेंबर पासून ते 5 नोव्हेंबर पर्यंत तुळशी जवळ आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे। आपल्या घरामध्ये जर पैसा संबंधीच्या समस्या असतील, अडचणी असतील, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही किंवा काही केल्या माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही, पैसा खूप येत आहे परंतु पैसा खर्च होत आहे, त्याचप्रमाणे कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नसेल, वाढत आहे, अशी आपली कोणतीही जी काय आर्थिक समस्या असेल ती सुद्धा आपण हा अगदी साधा सोपा उपाय जो आहे तर त्यासाठी करू शकता। त्याचप्रमाणे तुळशी जवळ कोणत्या वस्तू या दिवसामध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू देवांना तुळस जी आहे तर ती अतिशय अत्यंत प्रिय आहे। तुळशी शिवाय भगवान श्री हरी देवांची म्हणजेच भगवान विष्णू देवांची त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची पूजा जी आहे तर ती कधीही पूर्ण होत नाही असं देखील म्हटलं जातं की ज्या घरामध्ये तुळस असते त्या ठिकाणी वास्तुदोष राहत नाही, त्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी टिकून राहते। प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस जी आहे तर ही असतेच असते, परंतु जर तुळशीची पूजा योग्य प्रकारे केली गेली नाही तर मात्र आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। तुळशीची पूजा जर आपण योग्य प्रकारे केली, त्याचप्रमाणे काही साधे सोपे उपाय केले, तुळशी बाबतीत सेवा केली तर ती निश्चितपणे आपल्या घराचं कल्याण होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील। तुळशी आहे तर ती अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते। तुळशीची आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळेला तुळशी मातेकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो। तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे। आपण जेव्हा तुळशी पत्र तोडतो त्यावेळेला सर्वप्रथम तुळशीला नमस्कार करायचा असतो आणि तुळशीची परवानगी घ्यायची असते। घेऊनच तुळशी पत्र मंजिरी जी आहे तर ती आपल्याला तोडायची आहे। तुळशी पत्र जे आहे तर ते कधीही चाकूने, सुरीने किंवा कात्रीने, नखाने तोडू नये, अलगद आपल्याला व्यवस्थितपणे तोडायचं असतं, काढायचं असतं आणि शक्यतो करून महिलांनी तुळस जी आहे तर ती तोडायची नाही। पुरुषांकडनं किंवा मुलांकडनं आपल्याला तुळशी पत्र मंजिरी जी आहे तर ती तोडून घ्यायची असते। तर अशा या तुळशीचा जो विवाह आहे तर तो कार्तिक महिन्यामध्ये केला जातो आणि तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला एक वस्तू ही तुळशीला अर्पण करायची आहे। दररोज आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो त्यावेळेला आपला जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी किंवा नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळावं यासाठी तुळशीला आपल्याला एक चमचाभर कच्चं दूध जे आहे
तर ते अर्पण करायचं आहे। दूध हे कच्चंच असावं, तापवलेलं दूध आपल्याला अर्पण करायचं नाही। यासोबतच जर दुधामध्ये हळद मिक्स करून ते अर्पण केलं तरी सुद्धा चालेल। यामुळे काय होतं, माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते, घराकडे खेचली जाते, कारण हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे। चमचाभर कच्चं दूध किंवा चिमूटभर हळद आपण तुळशीला अर्पण करू शकता। दररोज आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे असं करायचं आहे। काही कारणाने आपल्याला दररोज करणं शक्य नसेल तर मग ज्या दिवशी आपण तुळशी विवाह करणार आहोत तर त्या दिवशी तरी आपल्याला सकाळी तुळशीची पूजा करताना तुळशीला एक चमचाभर कच्चं दूध आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे आपण एक कवडी किंवा एक नाणं घेताना शक्यतो करून 5 रुपयाचं घ्या, पिवळं घ्या, एक नाणं घ्यायचं आहे किंवा मग 1 रुपयाचं नाणं घेतलं तरी देखील चालेल। दोन्हीपैकी जे शक्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार आहोत त्यावेळेला ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 3 वेळा पठण करायचं आहे, म्हणायचं आहे। सोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये ही कवडी किंवा नाणं तुम्ही जे काय घेतलेलं असेल ते तुम्हाला दाबायचं आहे आणि नाणं किंवा कवडी परत तुम्हाला वरती काढायची नाही। हा जरी आपण उपाय केला तरी सुद्धा आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात। आर्थिक ज्या काही समस्या आहेत, पैशा संबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात। तुळशी समोर रोज हात जोडल्याने, तुळशीचं दर्शन केल्याने माता लक्ष्मीची भरभरून कृपा, आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। तुळशी मातेचा जर एखाद्यावर आशीर्वाद राहिला तर तो गरीबाचा श्रीमंत होतो, परंतु तुळशीच्या बाबतीत जर काही चुका झाल्या तर श्रीमंताचा गरीब सुद्धा होऊ शकतो। दररोज आपल्याला तुळशी मातेसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे। या दिव्यामध्ये आवर्जून 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत। फूल असलेला लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायचा, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे। त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज जरी हा उपाय तुम्ही केला तरी सुद्धा आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते। आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होऊ शकतात। कधीही अंघोळ न करता किंवा मांसाहार केल्यानंतर माता तुळशीला स्पर्श करू नये। सूर्यास्तानंतर तुळशीची पानं, मंजिरी जी आहे तर ती तोडू नका। विवाहाच्या दिवशी सुद्धा तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडायची नाही, आपल्याला आदल्या दिवशीच तोडून घरामध्ये ठेवायची आहे। तर भगवान श्रीहरी विष्णुदेव जे आहेत यामुळे क्रोधित होतात, त्यामुळे आपल्याला तुळशी विवाहासाठी जी काय भगवान विष्णुदेवांना तुळशीपत्र अर्पण करण्यासाठी लागतात तर ते आपल्याला अगोदरच्या दिवशी घरामध्ये तोडून फ्रीजमध्ये, डब्यामध्ये ठेवायचे आहे। आता तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये कांदा, लसण, मांसाहार या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत। त्याचप्रमाणे तुळशी जवळ कधीही कोणत्याही प्रकारचं झाड नसावं। सुकलेला तुळशीचं झाड हे कधीही आपल्या दारामध्ये नसावं। तुळशी जवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये, विझलेला दिवा तसेच तुळशी जवळ ठेवू नये, कारण हे अशुभ मानलं जातं। तुळशी जवळ चप्पल, बूट, झाडू यासारख्या गोष्टी ठेवू नका। तुळशी जवळ कधीही अपशब्द बोलू नका, जोराने बोलू नका, कलह करू नका। बऱ्याच वेळेला तुळशीमध्ये शिवलिंग जे आहे तर ते देखील ठेवलं जातं, परंतु शिवलिंग हे तुळशीमध्ये चुकू नये, ठेवू नये। केस मोकळे सोडून तुळशीची पूजा करू नये। तुळशी जवळ कोणत्याही प्रकारची काटेरी झाडं जी आहेत तर ती नसावी आणि अस्वच्छ पाणी हे तुळशीला कधीही घालू नका। तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज 2 ते 3 तुळशीची पानं ही रात्री एका ग्लासभर पाण्यामध्ये टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पानं एखाद्या झाडाखाली टाकायची आहे आणि ग्लास मधील पाणी जे आहे तर ते घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते। फक्त पानं जी आहेत तर ती सूर्य मावळण्याच्या अगोदरच आपल्याला तोडायची आणि सूर्यास्तानंतर
विवाहानंतर तुळशीची पानं तोडायची नाही. पती पत्नीने जोडीने तुळशीला लाल चुनरी आणि 16 शृंगाराचं साहित्य म्हणजे सौभाग्यवान जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. यामुळे सुद्धा बऱ्याच समस्या नष्ट होतात. भगवान बाळकृष्णांना अत्तर अर्पण केल्याने धन धान्याची कमी भासत नाही. तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज लाल रंगाचं फूल हे माता तुळशीला जरी अर्पण केलं तरी सुद्धा आपल्या मनातील मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. एक तुळशीचं रोप आपण दान करू शकता. यामुळे वैवाहिक समस्या कमी होतात. त्याचप्रमाणे मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी तुळशीला लाल चुनरी अर्पण करायची आहे आणि तुळशी विवाहानंतर ही चुनरी जी आहे घडी करून पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे. आता 7 अळकुंडा, थोडीशी चणा डाळ, थोडंसं केशर हे भगवान विष्णुदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णुदेवांना अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी तुळशीच्या कुंडीमध्ये कडुनिंबाची पानं आणि काळे तीळ हे आपल्याला ठेवायचे आहे. हे साधे सोपे उपाय सुद्धा तुम्ही तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत जरी आपण केले तरी सुद्धा आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील. फक्त उपाय करत असताना आपण उपाय किती श्रद्धेने आणि किती मनापासून करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सेवा करा, सेवेकरी घडवत राहा आणि विशेष म्हणजे कष्ट करणं आपल्याला गरजेचंच आहे, परंतु आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून हे आपण जे काही छोटे मोठे उपाय असतो तर ते अशा ठराविक तिथीला करत असतो. जसं की अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, ह्या तिथी ज्या असतात ज्या लहरी असतात तर त्या पृथ्वीवरती कितीतरी पटीने म्हणजे जागृत झालेले असतात. म्हणून आपण ज्या अशा दिवशी उपाय करतो, सेवा करतो तर त्या सेवेचं, त्या उपायांचं फळ जे आहे आपल्याला तर ते कितीतरी पटीने लवकर प्राप्त होत असतं. म्हणून आपण अशा ठराविक एरवी आपल्याला उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करणं होत नाही, कारण हल्लीच्या काळामध्ये इतका वेळ कुणाकडेही नाही. परंतु अशा दिवशी तरी आपण आवर्जून सेवा आणि उपाय आपल्याला करायचीच असते. होईल तेवढी सेवा करायची असते आणि होईल तितकं नामस्मरण करायचं असतं. कारण सांगते जेवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे तेवढी कशामध्येही नाही. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.